निवडणुका आल्या का कोणतंही पार्टी असू आश्वासनं देत्या, खोटे आश्वासनं, व नंतर पुरी करायची वेळ आली का शेतकऱ्याला फसवता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस बोलले होते का 7-12 कोरा 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 कोरा, व आता अधिवेशनामध्ये त्यांनी निर्णय केला. आपण जर तो निर्णय नीट जर बघितला असेल तर शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ, पात्र शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ अशी त्यांनी घोषणा केली. आता याच्यामध्ये ते अटी काय घालता, पात्र नेमके कोणते ठरवता, आतापर्यंत कायमच त्यांनी सालाच्या मर्यादा केल्या, एकराच्या मर्यादा केल्या. आपल्याबरोबर काही शेतकरी आहे. दादा का चुकत नाही घ्यायच्या? माझी शनिवारी 600 रुपये कांदे गेली, शनिवारी 600 रुपये कांदे गेले. त्याच्यामध्ये काय खर्च सुद्धा निघणार नाही. आज बाई मजुरी म्हणलं एक ट्रॅक्टरला 2000 रुपये लागायचं काढायला. जास्त खर्च वाढलाय, खर्च वाढला, भरपूर वाढला खर्च. आणि हे पीक कर्ज आहे, हे गाजर आहे, फडणवीसच खावा ते गाजर, आम्हाला नाही देऊ त्यांना, त्याचंच खा, तेच भलं. त्याला फक्त पक्ष फोडा, तिकडे 50 खोके वाटा आणि मजा करा. सगळे एका नाण्याचे एकाच नाण्याचे असं म्हणायचं नाही का हा खूप चांगला आहे. कर्जमाफी म्हणत्या फक्त शरद पवारच्या कर्जमाफीला. अच्छा, हे गांडू सरकार आहे. 2 मिनिटं. अशी का, असं काय तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये का शरद पवारना सरलाट कर्जमाफी केली नाही? नाव काय अडीच अल्पभूधारक शेतकरी घेतला होता, जो एखादा गरीब ऐका मला आठवते ती कर्जमाफी, आम्ही त्याच्यात बसलो नाही. दादा इकडे त्याच्या, कारण त्यांनी अल्पभूधारक शब्द वापरला होता. 2 का 5 एकराच्या आत शेतकरी ज्यांचं खाते वाटप नाही, समजा गरीब शेतकरी, ते माफीत बसलेच नाही ना. पण ते 80% झालं, यायचं 10% सुद्धा होणार नाही ना. आजच्या याच्यामध्ये गावामध्ये 5% सुद्धा होणार नाही. बरोबर, तुम्ही हे लिहून ठेवा माझं वाक्य, गावामध्ये 5% सुद्धा कर्जमाफी होणार नाही. चांगलं, खूप छान नियोजन केलं त्यांनी, अभ्यास खूप चांगला केला त्याचा. गाजर त्यांनाच खावा, दुसऱ्याला देऊ नाही. तुला काही कमी पडत सरकार शेतकरी कोण, गावठी गाजर राहिलेच नाही ना आता. हायब्रिड कोण त्यानंच खावा ते. शेतकरी कोण लागलं तर तुला विलक्षणला पैसे आम्ही देऊ, पण तू हे गाजर आम्हाला देऊ. खूप अगदी पुरं ताकद त्यांनी लावली होती. व 7-12 कोरा 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 कोरा. अहो त्यांना खोटं बोलणं त्यानं सरकार कमवलं. आतापर्यंत त्यानं काय केलं? सरकार पाडून सरकार बनवतो, सरकार पाडून फोडून तोडून सत्ता आहे ना आता. पण तेवढा त्यांचा त्यांचा तेवढा अभ्यास पण आहे त्यांचा, त्याच्या मागे दिल्ली ना, अभ्यास तेवढा माइंड पण खूप आहे त्यांना. आहे ना. मग आम्ही शासन त्याला जास्त माइंड, त्याच्यामुळे दिल्ली मागं असल्यामुळे तो काही करू शकतो. माझ्या मागे 100 माणसं द्या बरं, मी काही करू शकतो. आता ते टाळ घेऊन आंदोलन त्यांनी केलं होतं का सोयाबीनला 6000 भाव भेटला पाहिजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी? नाही मिळालं. बरोबर. पण आता मकाचं पार हाल झाले, म्हणजे म्हणजे अवकाश करून टाकल्या फार. मकान समजायच्याच शेतकऱ्याचे फक्त हाडकं बाकी राहिली आता, बाकी काही नाही. आता कष्ट करू बायांच्या अंगावर मास नाही राहिलं. नाही काहीच नाही राहिलं. बायाने माणसांनी समजे सारखेच झाले आता, विषयच नाही ठेवला त्याने. आता ते आता काय मारीत्या का काय काय माहित नाही शेतकऱ्याला आता. दादा 2 मिनिटं. तुमचं किती क्षेत्र आहे? माझं 2 एकरच्या आसपास क्षेत्र आहे. आणि माझं सरकारला आव्हान आहे, तुम्ही जी कर्जमाफी करताय ती करा. आणि त्यामध्ये ज्या सरकारी ज्या बँका आहेत त्या बँकेचं पण करा. नाही ते बोलले, त्यांनी शब्द केलाय ना का कोणती पण बँक असू, तसं काही नाही. हा, माझं पण पीक कर्ज पाहिजे ना, कोणाकोणाचं किती आहे हा एक विषय आहे. जरी कोणाचं असेल किंवा नसेल, ज्याचं असेल, ज्या बँकांना पीक कर्ज म्हणून देण्याचा अधिकार आहे त्या शेतकऱ्यांचं त्यांनी माफीमध्ये बसवलं पाहिजेत, केलं पाहिजेत. आणि नुसतंच 2 लाखापर्यंतच नाही, जे काही ऑड असेल ते सुद्धा केलं. व्याज वाढलं असेल त्यांचं, मग व्याज जे काय असेल, समजा 2 लाख रुपये घेले पीक कर्ज, त्याचं व्याज जर 2.5 लाख झाला, 2.5 नाही ते 3 का लाख असे ना, मग त्या ठिकाणी 5 का असे ना, सरसकट त्यांनी केलं पाहिजेत. असं 3-2 हा पंक्ती भेदभाव केला नाही पाहिजेत. पण त्यांनी खूप छान नियोजन केलं ना. शेतकऱ्याला कर्ज माफ नाही, पात्र शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ नाही. जे रेग्युलर भरताय त्यांना सुद्धा पण तसंच केलं. 50,000 नाही, 50,000 नाही, कारण त्यांनी ते जर रेग्युलर जर सरकारला सहकार्य करताय तर त्यांनी पण यावर्षी त्यांना सरकारने या शेतकऱ्यांना जे रेग्युलर भरताय त्यांना यावर्षी पण चान्स दिला पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी जर देत असेलच, कायम माफीमध्ये बसत असेल, किंवा बुवा सरकारी बँकां जे कर्ज घेत असतील तेच जर बसत असतील, जे खाजगी घेत आहे ते सुद्धा बसले पाहिजे. आणि जे रेग्युलर भरतात त्यांना सुद्धा हा लाभ मिळाला पाहिजेत.
कारण यावर्षी कुठलाच कांदा असो मका असो कोणतंच पीक परवडलं नाही. लेबर खर्च, खादीचा खर्च, इतर भरपूर सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी एकदम मेटाकुटी चालला आहे आणि त्यामुळं सरकारने सर्वांनाच कर्जमाफी दिली पाहिजे. हा विशेष म्हणजे आता आपण किती औषधं मारतो वावरामध्ये, खादी माग त्याला 17-18% निसा GST देतो आपण. हो आहे ना, तसं GST आहे पण तो GST त्यांच्यासाठी आहे. बाकी आपल्या पिकाला भाव नाही. शेतकऱ्यासाठी पिकाला भाव नाही. हा हो ना, शेतकऱ्यासाठी कुठलाच त्या ठिकाणी निर्णय नाही आहे. आणि मुळात जे कांद्याचे जे निर्णय घेत आहे यांना प्रथम विषय असा आहे का त्यांना हे माहीत नाही कांदा जमिनीवर येतो का कांदा टेरेसवर येतो. त्यामुळं ज्यांना खप किंवा फ माहित नाही असे तिथं बसले. त्याच्यातला कांद्याचा ज्यांना गंध लावण्यात सुद्धा पुरता सुद्धा गंध नाहीये असे लोक कांद्याचा निर्णय घेतात. बरोबर आहे, बरोबर. थँक्यू. कर्ज कोणाचंच माफ नाही झालं. सरकार 6 वर्षापासून तीच योजना राबवू राहिलं. फक्त दर अधिवेशनात नव्याने सांगत राहिले याच्यात कोणाचं कर्जमाफी होणार नाही. दर वर्षाला 1.5 लाख रुपये व्याज होऊ राहिलं, 1.5 लाखाची कर्जमाफी देऊ राहिली. सरकार फक्त बावळ्यात काढून राहिलं, आश्वासनावर देऊ राहिलं. कोणालाच काही फायदा होणार नाही त्याचा. एकदम महत्वाचा मुद्दा आहे. थोडं पुढे या. एकदम हा महत्वाचा मुद्दा आहे. ते 1.5 लाख 2 लाखाची मर्यादा करत्या, 1.5 लाख 2 लाखाची मर्यादा करत्या, पण ते जाहीर करतीने का व्याजा सगट का मुद्दल नेमकं कशा पद्धतीने कर्ज माफ करणार. हे जाहीर फक्त एवढंच करते का 2 लाख तुम्हाला कर्जमाफी आहे. फक्त तळागाळातल्या शेतकऱ्याला एवढंच माहित होतं का 2 लाखाची कर्जमाफी आहे. फक्त 2 लाख जर 2 वर्ष थकलं तर ते 4 आणि 5 लाख होऊन जातं. तर शेतकरीचं कर्जमाफीत बसतच नाही. कोणताच शेतकरी 2 लाखवाला नाही बसत. 2 लाखाची माफी करून उपयोगच काय. आता शेतकऱ्यांनी शहाणं झालं पाहिजे, कारण तिथं जे आकली नसतात, जे शेतकरी ज्यांना शेतीचं क म्हणता फ माहीत नाही असे लोक तिथं बसतात. खरं तर काही नाही, ते म्हणते ना 7-12 कोरा करू, त्यांचा द्वारा तोडून त्यांचा नारा संपून टाका, विषय मिटून टाका. दुसरा एक विषय दादा, ज्यावेळेस ते निवडणुका जवळ येतात त्यावेळेस आश्वासन दिला. आता शेतकऱ्यांचं सुद्धा कुठंतरी जागं झालं पाहिजे. त्यांना म्हणा आम्हाला ज्या स्टॅम्प करून दिला पाहिजे. तुम्ही जे म्हणता ना आश्वासन आहे ना, आश्वासन स्टॅम्प करून घेतला पाहिजे का? तुम्ही जे आश्वासन द्या स्टॅम्प करून द्या. अहो स्टॅम्प नाही, त्यांचं सगळं केंद्रापर्यंत त्यांचे स्टॅम्प तेच फाडतील आणि तेच नवीन बनवतील. आपल्याला कळून देणार नाही. हे सगळं बावळ्यात काढायचे कामं चालू, याच्यात काहीच फरक नाही. आता 2 लाखाची त्यांनी जी माफी दिली का शेतकऱ्याला थकीत पीक कर्ज माफ पात्र शेतकऱ्यांना, तर असे कोणी शेतकरी आहे का पीक कर्जाचे? पीक कर्जाचे शेतकरी भरपूर आहे. असं काही नाही का शेतकरी नाही आहे असं काही नाही. भरपूर शेतकरी, छोटे शेतकरी ज्यांनी 2 लाखाच्या आसपास कर्ज काढलेलं असेल असे भरपूर शेतकरी महाराष्ट्रामध्ये. आणि 20% शेतकरी असे आहे का त्यांनी जास्त कर्ज काढलेलं आहे. म्हणून शासनाच्या ज्या अटी त्यांनी निकष लावलेले आहे ना, त्यांची एक कमिटी राहते. त्या कमिटीनं सगळा सर्वे गोळा केलेला असतो. असं काही नाही का शासन कर्जमाफी देत नाही. कोण म्हणतं? 3 वेळा मी स्वतः बघितलं आहे. जरी आपलं नसेल झालं तर पण मी सोसायटीत चेअरमन होऊन गेलेलो आहे. किती लोकांची कर्जमाफी झाली मला माहिती आहे. त्यांनी बरोबर तोंड पाहून कार्यक्रम केले. 2008च्या माफी मला आठवते. फक्त तोंड पाहून का जे डॉन आहे ना, डॉनचे कर्ज माफ झाले, पण जे गोरगरीब लोक त्यांचे कर्जच माफ नाही झाले. हे खरं आहे का खोटं आहे सांगा मला. नाही असं नाही म्हणताय ना. त्यांना काय 50,000 वाल्याचं 5 लाख होऊन गेलो तर तसंच थकून राहिला. 12-12, 15-15 लाख वाले माफ झाले. एकदम फॅक्ट आहे हा. आणि मंत्री महोदय आत्ता मागे बोलले का 7-8 काढले 10 काढले मग 2 लाखात कस काय बसाल. अहो तुम्ही काय नागरा हाकून बंगले बांधले का 10-10 कोटीचे? शेतकरी कशासाठी करू राहिलाय? जर 1 एकर द्राक्ष बाग उभा करायचा असेल तर 5-5, 6-6 लाख रुपये खर्च आहे. तो कसा 2 लाखाच्या आत बसेल? आणि जर तुम्हाला द्राक्ष बाग नको कांदा पाहिजे तर कांदा 500 रुपये क्विंटल विकू राहिला, शेतकऱ्याला काय शिल्लक राहील? काहीच नाही. दोन्ही बाजूने शेतकऱ्याला ते मिठीत धरू राहिले, वेटीत धरू राहिले. शेतकऱ्याला फक्त निस्तनाबूत करू राहिले. सरकारला शेतकऱ्याशी घेणं नाही, फक्त खाणाऱ्यांशी घेणं आहे. त्यांना फक्त राईट, महत्वाचं मतदान महत्वाचं आहे, त्यांना शेतकरी महत्वाचं नाही. फक्त खाणाऱ्यांचा विचार. हा बोला तुम्ही. सोसायटीचं कर्ज माफीचं नाही एक्सपिरियन्स आहे त्यांना, असं नाही त्यांचं क्षेत्र आहे ते. त्यांच्याकडून आपल्याला थोडं पुढे या. बंद करा. कर्जमाफी झालीच नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. जरी जे आता मी स्वतः आहे झाली मला मान्य त्याने, पण मी स्वतः आहे. माझं कर्ज 4 लाखाच्या वर आहे. ते सगळं पूर्ण केल्याशिवाय तो शासन किती देतं? 2 लाख रुपये त्यांची मर्यादा ठरवून दिलेली. ठीक आहे, ते बोलले असेल, सभेत बोलले असेल, काय झालं असेल तो भाग वेगळा आहे. खऱ्या अर्थानं ते म्हणताना शेतकऱ्याच्या काहीवरी मी मान्य करतो. ते म्हणताना शेतकऱ्याच्या काहीवरी त्यांनी पूर्ण 7-12 कोरा केला पाहिजेत. हे मान्य आहे मला बी, हे मला मान्य आहे. पण शेवटी ते शासनाच्या कमिटी असते. त्या कमिटीनं जो ठराव केलेला असतो त्याच्यात असं कोणी म्हणू शकत नाही का आम्ही शेतकरी त्यांनी असं दिलंय का थकीत पीक कर्ज
परत पात्र त्यांना असं सुटसुटीतपणा ठेवला नाही त्यांनी. पात्र म्हणजे जे त्या निकषात बसतील तेवढे. अहो ऐका, माझा प्रश्न काय आहे, तुम्ही कायमच सालाच्या मर्यादा ठेवता, पण जो गाळात गुंतलेला शेतकरी समजा 2008च्या माफी जो बसला नाही, 12ला पण बसला नाही, 15ला पण बसला नाही, 20ला पण बसला नाही, त्या शेतकऱ्याचं काय, त्याचा तुम्ही विचार करताय का? ते सर्व बरोबर आहे, ते शासनानं विचार केला पाहिजे. संपूर्ण कर्ज ते बोलले सभेमध्ये बोलले का फडणवीस साहेब सभेमध्ये बोलले आम्ही शेतकऱ्याचे कैवारी, शेतकऱ्याची कैवारी ते त्यांनी 7-12 कोरा केला पाहिजे, हे आमचं मत आहे. पण आता शासनाचं शेवटी धोरण काय आहे, शेवटी त्यांना बी राज्य चालवायचं आहे, देश चालवायचा आहे. माझा विषय काय आहे, पण येऊन जाऊन कुठे अडतं, शेतकऱ्यापाशी अडतं. ह्या गोष्टी त्यांनी जोपासल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला पाहिजेत, शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ माझा विषय कोणता आहे का, तुम्ही ना मोठे मोठे जे शेतकरी आहेत त्यांना नका माफी देऊ, पण गोरगरीब मिडल क्लास शेतकऱ्यांना माफी तुम्ही दिली पाहिजे ना. तुम्ही तिथं पात्र शब्द टाका, पण तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांना पण चुराडताय ना. बरोबर आहे, हा विषय आपला. ही गोष्ट बरोबर आहे का शासनानं सर्वसाधारण शेतकऱ्यांचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजेत, ही सर्वसाधारण लोकांची अपेक्षा आहे. आणि कर्जमाफी करताना निकष लावून करा, पण मग सर्व शेतकरी तुम्ही अभ्यास करा, गाळात गुंतलेले शेतकरी कोण आहे का जे आजपर्यंत माफीत बसले. तुम्हाला एकदम सोपं आहे ना ते, पण तुम्ही ते करताय का? करत नाही ना. सर्वसाधारण शेतकऱ्याची कर्जमाफी होतच नाही, ही गोष्ट खरी आहे. हे आमचं मत आहे का सर्वांनाच कर्जमाफी झाली पाहिजेत. भरपूर लोकांवर कर्ज आहे आणि कर्ज का आहे तर शेतीमालाला भाव नाही. एकदा कर्जमाफी केली पुन्हा कर्जबाजारी शेतकरी व्हायला नाही पाहिजे. त्याला कारणच हे आहे का शेतीमालाला योग्य रास्त भाव नाही आणि म्हणून शेतकरी कुठेतरी कर्ज उचलतो. आपल्या आईवडिलांना दवाखान्यात नेतो, बायकोला कुठेतरी डिलिव्हरीला त्याच्याकडे पैसे नसतात, दवाखान्याला कुठेतरी पैसे नसतात आणि मग पर्यायाने त्याला कर्ज घ्यावाच लागतं, कारण शेतीमालाला भाव मिळेल नसतो आणि पैसे झाले नसतात. आणि मग आजारपण काढायचं कसं, प्रपंच सांभाळायचा कसा, त्याच्यासाठी तो कर्ज काढतो. आणि कर्ज काढल्यावर सरकार म्हणतं आम्ही मागं कर्जमाफी दिली, छत्रपती शिवाजी महाराजांची नावाने कर्जमाफी केली. वास्तविक अशी कर्जमाफी त्या कर्जमाफीला असं नाव दिलंच नाही, कारण ही लबाड कर्जमाफी आहे. सांगतात आम्ही 2 लाखपर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो, 2 लाखापर्यंत शेतकरी 50% बसत नाही. राहिलं शेतकऱ्याने करायचं काय? सांगतात का रेग्युलर शेतकऱ्याला फक्त 50,000 देणार आहे. मग 50,000 देणार मग तो म्हणतो मी रेग्युलर राहूच कसं, मी बी थकीत होतो, कारण 50,000 मिळतात आणि थकबेदारा जर 2 लाख मिळतात आणि मी रेग्युलर होऊन मी काय पाप केलं, मला 50च का, मग मलाही थकबाकीदार व्हायचं आहे. आणि त्याला थकबाकीदार व्हायचंच नसतं, पण शेतीमालाला बाजार भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे, मक्याला भाव नाही आहे, कांद्याला भाव नाही. कांद्याची परिस्थिती अशी दयनीय अवस्था झाली, 500-600 रुपये कांद्याला भाव मिळतो. शेतकऱ्याचे शासनाचे आयात निर्यात धोरणं चुकीचे असल्यामुळं शेतकऱ्याला हे दिवस आले. सरकारचीच चुकी आहे आणि मग सरकारची चुकी असेल तर सरकारने या शेतकऱ्याला कर्जमाफी म्हणजे 7-12 कोराच केला पाहिजे आणि कोरा केल्यानंतर त्याने शेतकऱ्याला पुन्हा कर्जमाफी मागू नये, याच्यासाठी त्याच्या शेतीमालाला योग्य रास्त असा भाव दिला गेला पाहिजे. तुमच्या दादा 2 मिनटं, तुम्ही क्षेत्र किती तुम्हाला? 2 एकर. आत्तापर्यंत बऱ्याच कर्ज माफ्या झाल्या, तुम्ही कर्ज वगैरे घेतलंय का, थकीत वगैरे? नाही, कर्ज घेतलंय. किती म्हणजे? 2 लाखापर्यंत. बरं, कर्ज माफ झालंय का तुम्हाला? नाही, कर्ज नाही माफ झालं. कधीचं कर्ज होतं? 2017, 18, 19 दरवर्षी कर्ज, म्हणजे आत्ताही पण कर्ज काढलेलं आहे. कोणते पीक कर्ज आहे का? कर्ज आहे. बरं, कोणत्या बँकेचं? सोसायटी? SBI बँकेचं आहे. अच्छा. आता व्याज धरून किती झालं असेल ते? तिथं मुद्दल किती होती? मुद्दल 1,60,000. आणि किती क्षेत्र? 82 गुंठे क्षेत्र आहे. 2 एकर. 82 गुंठे म्हणजे जवळपास 2 एकर. किती म्हटले? एक किती? 1,60,000. 1,60,000. किती वर झाले असेल तरी? आता मागच्या वर्षी काढलंय. मग बसू शकता, थकलेलं आहे ना? नाही, थकलेलं नाही, नवीन कर्ज काढले मी आता. नवीन कर्ज काढलेलं आहे. काय तुमच्या गावात काय परिस्थिती? तुमचं कर्ज पीक कर्ज आहे का कोणतं आहे? हो आहे ना माझ्याकडं. कधी काढलंय? माझं 2 वर्ष झाले 3 लाख रुपये पीक कर्ज काढलेलं आहे. मला बँकेला सांगतात तुम्ही रेग्युलर पैसे भरा तरच तुम्हाला, नाही तर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळणार नाही, तुम्हाला आम्ही दारात उभं करणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला पर्याय ते वरचे का व्याजाचे कोणी पैसे भरून रेग्युलर व्हावं लागतं. कोणती बँक SBI. सोसायटीचा काय प्रश्न आहे? सोसायटीमध्ये तुम्ही कर्ज घेत नाही का? सोसायटी आता आम्हाला उभाही करते नाही,
कारण सोसायटीला जे 2 मिनिट तुम्ही या नाही सोसायटी आम्हाला उभंच करते नाही. याचं कारण का सोसायटीला सरकारने ती जी कर्जमाफी होती त्याच्यात सोसायटीला बसवलं नाही. सोसायट्या थकीत झाल्या आणि सोसायटीची दयनीय अवस्था झाल्यामुळं सोसायटी आम्हाला मिळती नाही. पर्यायनं आम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये जावं लागतं, त्यांची दारं झिजवावं लागतात, मॅनेजरची काहीतरी त्याच्या रावण्या करावं लागतात, त्याच्या पाया पडावं लागतं, बाबा आम्हाला कर्ज दे. कारण कर्ज का दे तर आमच्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे आम्हाला कर्ज दे, कारण कुटुंब चालवायचं आहे. जर ते नाही चाललं तर एक दिवस आम्हाला आत्महत्या करायची पाळी आहे. आणि शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केली नाही तर कमीत कमी 50% शेतकरी प्रत्येक गावामध्ये आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यांची बायको त्यांना दारा उभं एवढी वाईट परिस्थिती. एवढी वाईट परिस्थिती. मुलं म्हणतात दादा तुम्ही काय आणलं, बाजारला गेले ते काय आणलं, आम्हाला बिस्किटचा पुढं नेता येत नाही, आम्हाला खाऊन येतं. तुमचं नेमकं आता किती क्षेत्र आहे आणि उत्पन्न कसं आहे? माझं 5 एकर क्षेत्र आहे, कांदा आहे, पण कांद्याला 500-600 रुपये भाव असल्यामुळे मला भाडे देऊन मजुरी पैसा मिळत नाही आणि मुलाला खायला नेता येत नाही. शांत राहा.